वीर हनुमान म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणारे, अफाट शक्ती असलेले आपले लाडके दैवत. ते अमर आहेत असं म्हटलं जातं. श्रीरामांचे भक्त असलेले हनुमान प्रभू रामांचे प्रोग्राम ज्या ठिकाणी असतील तिथे प्रेझेंट असतातच. हनुमंताचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण मारुती रायांनी शेवटचं दर्शन कधी आणि कसं दिलं होतं माहितीये का तुम्हाला? त्यांना प्रत्यक्ष पाहिलेला शेवटचा माणूस होता तरी कोण, याची एक गोष्ट आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये तीच गोष्ट आपण पाहूया. मित्रांनो, वीर हनुमान हे प्रभू श्रीरामचे अतिशय निस्सिम भक्त होते. श्रीराम म्हणतील ते करण्यासाठी हनुमंत एकदम रेडी असायचे. सीतामाईला शोधण्यासाठी हनुमान समुद्रावरून लॉंग जंप मारून लंकेला गेलेले. युद्धात तर त्यांनी श्रीरामांना किती प्रकारे मदत केली आहे. जिथे श्रीराम असतील तिथे हनुमान असणारच. म्हणून तर संत तुलसीदास यांना हनुमंतांना स्वतःच्या डोळ्यांनी बघता आलं, अगदी समोरासमोर. संत तुलसीदास हे खूप मोठे संत होते, श्रीरामांचे आणि मारुती रायांचे परम भक्त. त्यांनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा असे ग्रंथही लिहिलेले आहेत. खरं तर तुलसीदासांना श्रीरामांना भेटायचं होतं. अगदी लहान असल्यापासून त्यांची एवढी एकच इच्छा होती. पण भेटायचं कसं, त्यांना काही आयडियाच मिळत नव्हती. आणि एके दिवशी एकदम जबरदस्त काहीतरी घडलं. त्यावेळी तुलसीदास वाराणसीत राहत होते. सकाळी उठल्यावर शौच करण्यासाठी ते गावाच्या बाहेर जात असत. त्या दिवशी सुद्धा गेले होते. शौच करून झाल्यावर त्यांनी तिथल्या पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं आणि झाडातून एकदम भूतच त्यांच्या समोर उडी मारून उभं राहिलं. तुलसीदास जाम घाबरले. आता हे भूत आपल्याला काही करणार तर नाही ना? संपला आता. पण भूत म्हणाला, घाबरू नकोस, तू माझी तहान भागवली आहेस, मी तुला काही करणार नाही, उलट तूच माझ्याकडे वर माग. तुलसीदास एकदम गार झाले. भूतच आपल्याला वर देते, हे किती भारी आहे असं त्यांना वाटलं. त्यांची इच्छा एकच होती, श्रीरामांचं दर्शन घ्यायचं. भूत म्हणाला, एवढंच ना, सोपं आहे. रामांना भेटायच्या आधी तुला पीएची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. पीए म्हणजे कोण? तुलसीदास म्हणाले, हनुमान. झालं, हनुमानाचं नाव घेतलं आणि संपलं. विषय एंड. भूत गायब. कारण भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे. तुलसीदास पुन्हा रेस्टलेस. आत्ता कुठं सापडणार भूत? उगाच हनुमानाचं नाव घेतलं. ते परत जायला निघाले तर भूत पुन्हा हजर. भूतच ना ते, मानगुटी कुठे सोडतोय? तुलसीदास एकदम खुश. पण भूताने बजावलं, बघ यावेळी त्याचं नाव घ्यायचं नाही. तुलसीदास म्हणाले, ओके. त्यांनी पुन्हा विचारलं, कुठे भेटतील हे पिये? भूत म्हणाले, सांगतो. काशीला गंगेच्या तीरावर श्रीरामांचं प्रवचन केलं जातं. तिथं सगळ्यात आधी जो येईल आणि सगळ्यात शेवटी जो जाईल तोच तुझा पिये. एवढं सांगून भूत झालं गायब. तुलसीदास उत्साहाने घरी आले. हनुमानाला भेटायला जायची घाई झाली होती. 3 वाजता प्रवचन सुरू होणार होतं. तुलसीदास पोहोचले 12 वाजताच. अजून तरी तिथं कोण आलेलं नव्हतं. सगळ्यात पहिले तुलसीदास आले होते. प्रवचनाच्या मंडपात सगळीकडे नजर टाकली. लांब लांब पर्यंत कोणीच दिसत नव्हतं. असाच थोडा वेळ गेला. तुलसीदास आपले रामनामाचा जप करत वाट बघत बसलेले. थोड्या वेळाने एकदम कोपऱ्यात एक रोगी बसलेला दिसला. लेप्रेसी म्हणजेच कुष्ठरोगाचा आजार होता त्याला. सगळ्यात आधी तोच तिथं आला होता. त्यानंतर हळूहळू एक जण येऊ लागला. तुलसीदासांनी त्या आजारी माणसाला थोडं इग्नोर केलं, कारण त्यांना हनुमानजी म्हणजे बलाढ्य सुपर फिजिक असणारा माणूस एक्सपेक्टेड होता. त्यांनी ज्या 2-3 लोकांना बघून ठेवलेलं त्यांना ते संपूर्ण प्रवचन बघत होते, ऑब्झर्व करत होते. मध्ये मध्ये त्या आजारी माणसाकडे पण लक्ष ठेवत होते. जसं प्रवचन त्याच्या मुख्य अध्यायावर आलं तसं तुलसीदासांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले आणि तिकडं त्या आजारी म्हाताऱ्याच्या माणसाच्या डोळ्यात देखील अश्रू येऊ लागले. कारण असं म्हणतात, भक्तीची पहिली स्टेज ही अंगावर काटा येणं असते, दुसरी स्टेज ही डोळ्यातून अश्रू येणं असते आणि तिसरी स्टेज ही मंत्रमुग्ध होऊन नाचणेही असते. आणि इथेच तुलसीदासांना विश्वास बसला की ज्या व्यक्तीच्या आपण शोधत आहोत ती दुसरी तिसरी कोण नसून हाच आजारी माणूस आहे. प्रवचन संपले, सगळेजण निघून गेले. तर संपूर्ण ग्राउंडवर फक्त 2च लोक राहिलेले. एक म्हणजे तुलसीदास आणि दुसरा म्हणजे तो आजारी माणूस. आता मात्र तुलसीदासांना खात्री झाली की हेच आहेत आपले बजरंगबली. ते त्या म्हाताऱ्या मनुष्याच्या जवळ गेले, त्यांच्याशी बोलू लागले. तर तो म्हातारा चिडत बोलला, लांब हो. त्यावर तुलसीदास म्हणाले, प्रवचन संपले आजोबा, आता जा घरी तुमच्या. तर तो आजारी माणूस म्हणाला, तू जा पहिले, मी जातो, मला जायचं तेव्हा. यावर तुलसीदासांनी त्यांना विचारलं, मी सोडू का तुम्हाला कुठं? तर ते म्हातारे आजोबा चिडून म्हणाले, माझ्या जवळ येऊ नको, मला कुष्ठरोग झालाय, तुला पण होईल, दूर हो. यावर मात्र तुलसीदासांनी डायरेक्ट लोटांगण घातलं. त्यांच्या पायावर हात ठेवून म्हणू लागले, तुम्हाला जो रोग झालाय तोच मला पण हवाय. कृपया दर्शन द्या हनुमंता आणि या भक्ताला जीवनाचे समाधान द्या. त्या क्षणी हनुमानजी आपल्या रिअल अवतारात आले आणि तुलसीदासांना त्यांनी दर्शन दिले. आणि अशा प्रकारे
प्रकारे संत तुलसीदासांना एका भूतामुळे श्री हनुमानाचे दर्शन झालेले. मात्र त्या दिवसानंतर हनुमान प्रत्यक्ष रूपात कोणालाच दिसले नाहीत, पण ते असतात. जिथं जिथं श्रीरामांची भक्ती चालते, त्यांच्याशी रिलेटेड प्रोग्राम्स होतात, तिथे तिथे हनुमान कुठल्या ना कुठल्या रूपात हजर असतातच. अंजनीपुत्र हनुमान आणि संत तुलसीदास यांच्या भेटीची ही गोष्ट, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग आणि वेगवेगळ्या गोष्टी बघण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ऑलवेज थिंक गॉड.